नमस्कार. भरारी महिला संस्थेअंतर्गत सामाजिक काम करताना हर तऱ्हेच्या अडचणी लोक आपल्याकडे घेऊन येतात. त्याप्रमाणे 2024 मध्ये आपल्याकडे ह्या वंदना जंगम आल्या होत्या. त्यांचा मुलगा राकेश जंगम हा घरातून बेपत्ता आहे आणि ज्याच्या बरोबर गेलेला आहे त्याने माझ्या मुलाला डांबून ठेवलेला आहे, अशा प्रकारची तक्रार त्या माझ्याकडे घेऊन आल्या होत्या. त्या गोष्टीची शहानिशा करून मी पालकमंत्र्यांना भेटले आणि पालकमंत्र्यांना भेटून SP साहेबांना भेटले. तो टायमिंग होता 6 जून 2024 आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की आम्ही वारंवार SP ना भेटतोय आणि SP साहेब आमचे गोष्टी ऐकून घेतात. SP कुलकर्णी होते त्यावेळेला, तर त्यांनी आम्हाला चांगली मदत केली त्यावेळेला की ते जयगडला कॉन्टॅक्ट करायचे, जयगड पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करायचे आणि तिथून माहिती घेऊन काय प्रोग्रेस आहे केसमध्ये ती आम्हाला सांगायचे. पण वेळोवेळी आम्हाला योग्य ती उत्तरं मिळत नाहीत असं वाटल्यानंतर आम्ही थोडंसं क्रॉस चेक करायला लागलो. तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आमच्या लक्षात आल्या की ह्या वंदना जंगमांचं म्हणणंच हे होतं की तिथला जो PSI आहे कुलदीप पाटील हाच ह्या गोष्टींना सामील आहे आणि तो सपोर्ट करतोय. म्हणून माझ्या मुलाचा जो मर्डर झालेला आहे, आता जो गायब झालेला आहे, त्यावेळेला गायब झालाय असंच आम्हाला माहिती होतं, त्यामुळे आम्ही गायबच म्हणत होतो. तर राकेश जंगम हा गायब व्हायला कारणीभूतच कुलदीप पाटील आहे हेच आमचं म्हणणं आहे. कारण की कुलदीप पाटीलला माहित होतं दुर्वास पाटीलनी वीर यांना मारलंय, सीताराम वीर यांना मारलंय, ठार मारलंय. बेदम मारहाण झाल्याने त्यांचा मयत झालेले. ते भर दिवसा मारहाण झाली होती पोलीस चौकीला, पोलीस चौकीच्या जवळपास, आणि ती मारहाण झाल्यानंतर त्या बघितल्यानंतर अख्ख्या पंचक्रोशीला माहीत पडलं होतं की एवढी मारहाण झाली आणि 2 दिवसात ती 1 दिवसातच तो मयत झालेला कळलं. जर गावाला सगळं माहिती पडतंय तर पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना का माहिती पडलं नाही? मग आपला राकेश जंगमचंही असंच काहीतरी बरं वाईट होणार की काय या भीतीने ह्या बिचाऱ्या आई त्या आपल्या मुलासाठी धडपडत होत्या. पण कुलदीप पाटीलकडे वारंवार त्या चौकीला जाऊन सुद्धा त्याने तक्रार अर्ज किंवा तक्रारी घेतल्या नाहीत. तेव्हा त्या SP-ना भेटल्या. SP-नी मला भेटायच्या आधीच ती मिसिंग तक्रार दाखल करून घेतली. ते सुद्धा फोनवरती त्यांनी सांगितलं की त्या येत आहेत आणि इतके दिवस झालेले आहेत, तर ती का नाही घेताय तुम्ही तक्रार, ती मिसिंगची तक्रार दाखल करून घ्या असं सांगितल्यावर ती दाखल झाली. पण त्याच्यावरती उत्तरं मात्र उडवाउडवीचीच येत राहिली. वेळोवेळी ती उडवाउडवीची उत्तरं बघून त्या माझ्याकडे आल्यावर आम्ही SP-ना भेटल्यावर SP कुलकर्णींनी वेगवेगळ्या पद्धतीने काय तपास झाला याचा मागोवा घेताना फोनचा तपास घेतला की फोन कुठे ऑफ झाला, फोन कुठे चालू झाला, नेटवर्क मध्ये कुठल्या होता किंवा नेटवर्कचा उपयोग काही होतोय का, ते चेक करायला घेतल्यावरती मग मात्र लगेचच 9 महिने गायब असलेल्या मुलाचा 4 दिवसात फोन चालू होतो आणि बंद होतो. म्हणजे तो कुठेतरी आहे हे उत्तर आम्हाला ऐकायला मिळालं. SP साहेबांनी दिलं की तो फोन चालू झाला होता म्हणजे कुठेतरी आहे, काळजी करू नका, हे उत्तर जेव्हा आम्हाला मिळालं त्याच्यानंतर आम्ही सरळ सरळ विचार केला की आम्ही जेव्हा जो तपास करतोय किंवा मागणी करतोय ती कुलदीप पाटीलला कळतीये आणि कुलदीप पाटील तशा ऍक्शन दुर्वास पाटीलला घ्यायला सांगतोय, हे कुठेतरी सिक्वेन्स जुळत गेले. आणि या कुलदीप पाटीलमुळे जर वीरला मारहाण झालेली आहे किंवा इतर गावामध्ये दहशत माजवली जात आहे, तर ती वेळेत जर थांबवली असती तर भक्तीचा आणि राकेशचा जीव गेला नसता आणि आज तो ताठापोर आज आईच्या जवळ असता. तो कसाही असला तरी ती आई आहे आणि अजूनही त्याचा नखही आपल्याला सापडलेला नाहीये. हे जेव्हा वाईट वाटलं तेव्हा आम्ही SP साहेब बगाटे आले त्यावेळेला मे महिन्यामध्ये आणि मी पुण्यात होते, तर मी तिथून त्यांना सांगितलं वंदना जंगमना की तुम्ही SP साहेब नवीन आलेले आहेत, SP साहेबांना भेटा आणि काय उत्तर मिळतंय ते बघूया. जुन्या SP कडून आपल्याला उत्तरं मिळत नव्हती ती आता नवीन मिळतील, बघूया काय करता येते का. ते भेटायला गेल्यानंतर पुन्हा SP साहेबांनी पण जयगडलाच पोलीस स्टेशनला फोन लावला आणि तिथूनही तेच उत्तर आलं की नाही, तो असाच लग्न केलं असेल त्यांनी किंवा तो तुम्हाला घाबरून येत नाहीये. ही फालतू उत्तरं ऐकून फार वाईट वाटलं आणि मग आम्ही IG कोकण रेंज यांना संपर्क साधला आणि त्यांच्याशी चर्चा करून पुढचा आढावा घ्यायचं ठरवलं. मीन टायमिंगला भक्ती मयेकर जी गायब झाली, तिच्या भावाने तक्रार दिली आणि ती गायब झाली शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत. तेव्हा शहर पोलीस ठाण्याने जो तपास केला त्या तपासात एका खुनाचा तपास करताना त्या दुर्वास पाटीलने आपण अजून खून केलेले आहेत आणि कोणाकोणाचे खून केले त्याच्यामध्ये वीरचाही खून केलाय
आणि वीरचा खून बघितलेला राकेश आहे आणि राकेश आपल्या आईला सगळं सांगेल म्हणून राकेशलाही ठार मारलाय आणि आंबा घाटात नेऊन टाकलाय, एवढं त्यांनी कबुली दिली स्वतःहून. म्हणजे कुलदीप पाटीलचं भांडं इथेच उघडं पडलं होतं. तो जर ह्याचाही तपास करणार असता तर अजूनपर्यंत कुठलेच खून उघडकीस आले नसते. आणि कुलदीप पाटीलने जो एक सांगाडा मिळाला होता जयगड खंडाळ्यामध्ये, त्या सांगाड्याचा डीएनए टेस्ट बेपत्ता लोकांच्या डीएनएशी टेस्ट करून तपास करायचा असतो की हा सांगाडा कोणाचा आहे. तर त्यावेळेला सुद्धा कुलदीप पाटीलने हा सांगाडा कोणाला दाखवावा, तर ज्याने मर्डर केलेला आहे, ज्याच्यावर आरोप आहे, त्या दुर्वास पाटीलच्या वडिलांना, दर्शन पाटील यांना तिथे बोलावले आणि हा तुमचा नोकर आहे का म्हणून विचारले. तर तो सांगाडा होता आणि ज्याने मारलाय तो कबूल करणार आहे का की हो मी याला मारलाय म्हणून, इथे पुरलाय म्हणून. शेजारी राहणाऱ्या कुलदीप पाटील त्यावेळेला वंदना जंगम यांच्या शेजारी राहत होता. राहायला भाड्याने घर घेतलं होतं, ते एक भिंत मध्ये होती, शेजारी राहत होता. आणि वंदना जंगम यांना एकदाही त्याने पोलीस स्टेशनला येऊन बा सांगाडा मिळालेला आहे, डीएनए टेस्ट साठी तुमचं ब्लड घ्यायचं आहे किंवा इतर काही वस्तू चेक करा, हे अजिबात बोलला नाही. हे माझ्या जेव्हा लक्षात आलं आणि मला अचानकपणे आठवलं की मी कुलकर्णी साहेबांनाही हे बोलले होते की तो सांगाडा मिळालाय बघा साहेब, आपल्या माणसाचं तर नाहीये ना. त्याचं स्क्रीनशॉट आणि त्याचं जे काही बोललेलं आहे ते माझ्याकडे आहे सगळं. आणि मी त्यावेळेलाही सांगितलं होतं की साहेब डीएनए टेस्ट घ्या. पण आता जेव्हा भक्तीचा मर्डर झाला तेव्हा पुन्हा एकदा मी तमाम रत्नागिरीकरांच्या समोर सांगितलं की डीएनए टेस्ट झालेली नाही आणि साहेबांना घ्यायची आहे की नाही. तेव्हा ती डीएनए टेस्ट घेतली गेली. यासाठी महामुनी साहेबांनी खूप मदत केलेली आहे, खूप चांगलं काम केलेलं आहे. ज्याने काम केलं त्याला बद्दल बोललं पण पाहिजे. तर त्यांचं सहकार्य मिळालं आणि त्यांनी या वंदना जंगम यांचं ब्लड घेतलं आणि ते डीएनए टेस्टला पाठवून दिलेलं आहे. आणि मधल्या काळामध्ये जेव्हा आम्ही बगाटे साहेबांना भेटायला गेलो त्यावेळेला बगाटे साहेबांनी ऑनलाईन जे सांगायला मिळाले होते, तो राकेश जंगम ज्या गावामधून बेपत्ता झाला होता त्या ठिकाणी मिळालेल्या सांगाड्याशी थोडीशी ऑनलाईन जुळवाजुळव केली कॅमेरामध्ये आणि त्या लॅपटॉपवर त्यांनी ती जुळवाजुळव केली. त्यामध्ये आमच्याकडे असलेला फोटो राकेशचा, या स्वतः माझ्या बरोबर होत्या आणि आमच्याकडे असलेला फोटो त्या सांगाड्याशी मिळता जुळता आकार घेऊन राकेशचाच असल्याची मला खात्री पटली. आणि तेही लक्षात आलेलं आहे बगाटे साहेबांच्या की त्यांनी स्वतः डोक्याला हात लावला की अरे बापरे, हा तुमचा मुलगा वाटतो का. आणि आम्ही हो म्हणून सांगितलंय. तर 100% तो मिळालेला सांगाडा आमच्या राकेशचाच आहे याची खात्री पटली. हे ही कुलदीप पाटीलने लपवून ठेवलेली गोष्ट आहे. आणि त्याचे फोन सीडीआर जो काही असतो, फोनचं कनेक्शन, की तो किती वेळा दुर्वास पाटील, दर्शन पाटील यांच्या संपर्कात होता, त्याचं लोकेशन, त्याचे कॉन्टॅक्ट, त्याचे व्हॉट्सअप कॉल, त्याचे रेग्युलर कॉल आणि मेसेजेस सगळे तपासण्यात यावेत. आणि कुलदीप पाटील हाही ह्या मर्डरला सपोर्टर आहे. त्याने जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे मर्डर 1 नाही 2 नाही 3 झाले आणि अजूनही झाले असण्याची शक्यता आहे. जे गायब झालेले आहेत किंवा हातपाय मोडलेले आहेत ती लोक अजून कोणीही या दहशतीमुळे आणि पोलिसांचा सपोर्ट असल्यामुळे कोणी तक्रार द्यायला आलेले नाहीये. तेव्हा कुलदीप पाटीललाही या गोष्टीचा धडा मिळालाच पाहिजे आणि तो ह्या पोलीस खात्यामध्ये राहायला लायक नाहीये. नालायक माणसांची घरी बसवा आणि त्यांना घर वापसी झालीच पाहिजे. ह्या खात्यामध्ये त्याला ठेवू नये. नुसता निलंबित नव्हे तर बडतर्फ करावा ही आमच्या. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.